प्रार्थनेला सुरुवात करणार आहोत. आपले सिस्टर्स आपल्या स्वप्नील आणि स्नेहासाठी प्रार्थना करतील. बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याचे नावे आमेन. उल्हासाने उल्हासाने ईश्वर स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. उल्हासाने उल्हासाने ईश्वर स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. हर्ष तुम्ही घेऊन या ती सकलांनो या. गीत गाओ जल्लोषाने भाविकांनो या. किती उपकार त्याचे आम्हावरी आज. म्हणी गाऊ एक सुराने गुणगीत आज. उल्हासाने उल्हासाने ईश्वर स्तुती गान करा. सगळ्या लोकांनो देवाचे गायन करा. होय प्रभू येशू ख्रिस्ता, आज आम्ही इकडे सर्वजण जमले आहोत. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गीय पित्याला धन्यवाद. तुझ्या अपार कृपेने आज आम्ही या 2 कुटुंबांचा आणि 2 जीवांचा साखरपुड्याचा साक्षीदार आहोत. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू स्वप्नील व स्नेहा यांना एकत्र आणलेस. यांचे प्रेम शुद्ध व पवित्र राहू दे. हे पवित्र आत्म्या, त्यांना समजूत, सहनशीलता आणि प्रेम दे. त्यांचे मन आणि मार्ग नेहमी तुझ्या इच्छेनुसार असू देत. हे प्रभू, स्वप्नील व स्नेहा यांना एकमेकाशी प्रामाणिक राहण्याची शक्ती दे. ज्याप्रमाणे तू आपल्या चर्चशी एक राहिलास, त्याचप्रमाणे यांचे दोघांचे नातेही तू घट्ट आणि विश्वासाने भरलेले राहो. त्यांचे कुटुंब, मित्र आणि समुदायाच्या आशीर्वादाने त्यांच्या वाटचालीस त्यांच्या बरोबर राहा. हे माते मरिया, तू या दोघांचे रक्षण कर. त्यांच्यावरी तुझी माया सतत राहू दे. त्यांच्या या वैवाहिक जीवनात जीवन, प्रेम, शांतता आणि देवाच्या आशीर्वादाने भरलेले राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता आपण बायबलचे वचन ऐकूया. उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासली काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी असे म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे. हा प्रभूचा शब्द आहे. आमचे स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. आता आपण एक गाणं ऐकूया.
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. स्वप्नील आणि स्नेहासाठी आपण प्रार्थना केलेली आहे. आपला कोणताही चांगला कार्यक्रम असला तर आपण गोड केक कापून त्याची सुरुवात करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आपण केक कापून करणार आहोत. तर स्नेहाच्या आणि स्वप्नीलचे आई वडील आहेत पुढे, तर त्यांचे मधरीन पदरींनी थोडंसं पुढे यावे. स्वप्नीलचे मधरीन पदरीन आणि स्नेहाचे मधरीन पदरीन. कॉंग्रॅच्युलेशन गाणं काय कोणाचा फोन आहे तुझा? तुझा आपण स्वप्नील आणि स्नेहा यांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करूया. स्वप्नील आणि स्नेहा कृपया केक कापा. फोन कोणाचा? सॉरी, थोडीशी माझी मिस्टेक झाली. सॉरी 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 सॉरी. पहिल्या अंगठ्या काढायच्या आणि नंतर केक कापायच्या. अरे त्याचं सगळं सोडावं नाही का? One eternity later. आता स्वप्नील आणि स्नेहा दोघेजण एकमेकांना एंगेजमेंट रिंग घालतील. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केलेलीच आहे. तर पहिल्या प्रथम स्नेहा स्वप्नीलला पहिल्या प्रथम स्नेहा स्वप्नीलला रिंग घालेल. आजपासून ते दोघं एकमेकांमध्ये एंगेज झालेले आहेत म्हणून त्याला एंगेजमेंट म्हणतात. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आता स्वप्नील स्नेहाला रिंग घालेल. सर्वांनी टाळ्या मारायच्या आहेत. आता केक कापून या कार्यक्रमाचा आनंद आपण द्विगुणित करणार आहोत. दोघांनी केक कापायचा आहे. You're in love with me.
स्वप्नीलची आई तिने तिच्या होणाऱ्या सुनेसाठी छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे. ती तिला परिधान करत आहे. सर्वांनी टाळ्या मारायच्या आहेत. आता त्यांनी आपल्या आई वडिलांना व मैत्रीण पत्नीला केक खावडायचा आहे. तसेच मामी लोकांनी साखर वाटली तरी चालेल. तिला उठून नेऊ नको. आईला सासून ती जागेवर बसलेली सासून कसं खाल्ला आता त्यांना उभं करून ना मग ते करून व्हॉट्सअपवर पाठवा बस ना सगळ्यांना मग बच्चे लोग सांगितलं ना अनाउन्स केलं ते तुम्ही उभी राहा ना आता ताई का स्नेहा उभी राहा ना आया बोली ना काय समजेल
अटे अटे बाय मध्ये मध्ये स्वप्नीलची मामी स्नेहासाठी तिने जे काही प्रेमाची भेट आणलेली ते घालत आहे. सर्वांनी टाळ्या मारायच्या आहेत. दोन्ही घरचे आपले पाहुणे मंडळी भरपूर आहे. दोन्ही घरचे नातेवाईक आहेत. सगळ्यांना केक खावणं शक्य नाही, त्यामुळे आपण मुख्य माणसांना मध्ये केक खावडून, स्वप्नील तर कोणीही गैरसमज करून घेऊ नका. ठीक आहे. स्वप्नीलच्या दोन्ही बहिणी ज्या परमेश्वराच्या मळ्यात काम करत आहेत, त्यांनी त्यांच्या वहिनीसाठी प्रेमाची भेट जी काय आणलेली आहे त्या देत आहेत. अच्छा लय भारी 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 ते बघायमध्ये अटे सर थोडी असायचं बस बस. स्नेहाच्या नंदेने तिच्यासाठी पायाचे पैंजण आणलेले आहेत. ती पाया पडते असं गैरसमज करून घेऊ नका. ती पैंजण घालत आहे. सर्वांनी टाळ्या मारायच्या आहेत. एक घालून एक ठेवलं तरी चालेल. थोडा अजून स्वप्नीलच्या बहिणी ज्या दोन्ही सिस्टर्स आहेत, पहिला बघा त्यांनी त्यांच्या वहिनीसाठी प्रेमाची भेट आणलेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच